आता जसं आपण म्हणलो की सगळा निसर्ग हा 5 तत्वांनी बनला आहे आणि त्या तत्वांमध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हाच आजार निर्माण होतो. बरोबर. मग तो आजार मनुष्याचा असू दे किंवा पिकाचा असू दे किंवा मातीचा असू दे, आजार हा 5 तत्वांच्या असंतुलनातूनच निर्माण होतो आणि संपूर्ण योगशास्त्र हे त्याच्याचवरती बेस आहे, 5 तत्वांच्या संतुलनावर. तुम्ही जो प्राणायाम करता, तुम्ही जी आसनं करता, तुम्हाला जे यमनियम सांगितलेत ते सगळे तुमची ऊर्जा ही संतुलित करण्यासाठी आहे. आता ही आम्ही ट्रीटमेंट करतो, म्हणजे जेव्हा मनुष्य पण रुग्ण म्हणून येतो तेव्हाही आम्ही त्याची ही 5 तत्वच संतुलित करत असतो. आणि जेव्हा आपण बघतोय की हे पीक ज्या वेळेला रुग्ण म्हणून येतं त्यावेळेला त्याची पण 5 तत्वच संतुलित करायचं काम आम्ही करतो. जसं त्यांनी सांगितलं की मावा पडला, तर मावा पडला म्हणजे काय, तर त्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली म्हणून वातावरणातनं कुणीतरी त्याच्यावरती अटॅक केला. आता अदरवाईज केमिकल काय करणार आहे, त्याला मारण्यासाठी काम करणार आहे. आता आमची ट्रीटमेंट ऊर्जा शेती पद्धतीमध्ये काय केलं जातं, त्या पिकाची ताकद वाढवली जाते. अच्छा. प्रत्येकाकडे स्वतःला बरं करण्याची क्षमता आहे, प्रत्येकाकडे आहे, आतूनच आहे. हां, पण ती कमकुवत झाल्यामुळे तुमच्यावरती बाहेरून काही ना काहीतरी परिणाम, दुष्परिणाम हे होतात. सो ही ट्रीटमेंट कुठूनही करता येते. म्हणजे आत्ता आपण बीडमध्ये उभे आहोत, त्यांचं शेत इथे उभं आहे. हां, आम्ही कुठेतरी पुण्यात असतो, मुंबईत असतो, कोल्हापुरात असतो, नाशिकात असतो, तिथून आम्ही इथली बिघडलेली ऊर्जा ही संतुलित करू शकतो. त्यासाठी हवं आहे काय, तर त्या शेतकऱ्यांनी शांतपणे ध्यानस्थ बसायचं आहे, त्यांनी शांत व्हायचं आहे, त्यांनी मागणी मागायची आहे काय, तर माझं पीक सुधारू दे. हां, आणि ही जी मागणी आहे, पुन्हा एकदा पॉझिटिव्ह थॉट्स, हां, या माध्यमातनं, त्या शेतकऱ्याच्या माध्यमातनं, त्याचं ऑलरेडी त्याचं शेत आहे, त्याच्यामुळे तो भावनिक त्याच्याशी जोडलेला आहे. बरोबर. आणि तोच बंध वापरून त्या शेताला आम्ही ती ऊर्जा पुरवतो.